मोहम्मद अयाज या संदर्भात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मोबाईलमधील अनेक डेटा आरोपीने डिलीट केला आहे। तो आता सायबरच्या मदतीने रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। हा संपूर्ण प्रकार 1 वर्षापासून सुरू असल्याची कबुली आरोपीने दिली आहे। पीडित महिला या परतवाडा गावातीलच नाही तर अमरावती, नागपूर व आजूबाजूच्या गावातील असल्याची माहिती आरोपीने दिली आहे। या संदर्भात पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी ही माहिती दिली। या प्रकरणामध्ये आपण याच्यातला जो आरोपी आयन अहमद तन्वीर अहमद याला काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला आज आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। हा जो व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामधला तो मुलगा आहे, ज्याचे व्हिडिओ आहेत तो विक्टिम सोबत ज्यांचे व्हिडिओ आहेत तो हा मुलगा आहे। किती मुली या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकल्या असतील? निश्चित अद्याप आपल्याला संख्या सांगता येणार नाही, कारण त्याचा आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे। डिव्हाइस आता चेक करणं चालू आहे। त्यानं काही डेटा डिलीट वगैरे केला असेल तो सायबरच्या मदतीने रिकव्हर करून मग आपल्याला एक्झॅक्ट त्यामध्ये सांगता येईल की किती मुली यामध्ये विक्टिम आहेत म्हणून। तो एकच होता मुलगा की त्याच्यासोबत आणखी टोळी असल्याचं बोललं? सध्या तरी तो एक आहे, त्याच्या आता तपासामध्ये निष्पन्न होईल। त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याला यामध्ये कोणाची मदत घेतली किंवा काय हे व्हिडिओ त्यानं कोणाला सेंड केले याची माहिती आपल्याला त्यामध्ये घेता येईल। साधारण किती दिवसापासून हा प्रकार सुरू आहे? हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय। अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला आता ते टेक्निकली बघावं लागेल। संपूर्ण जे पीडित महिला या तरुणी आहेत त्या याच गावातल्या की अनेक बाजूच्या गावातल्या? नाही, त्यांची आपण आता इथल्याच नाही आजूबाजूच्या आहे, परंतु त्यांची ओळख आपल्याला आता या ठिकाणी डिस्क्लोज करता येणार नाही। परंतु तो सांगतोय की फक्त परतवाडा नाही, इतर ठिकाणच्याही मुलगी अमरावतीपासूनही मुली त्याच्यासोबत। हा जो आरोपी आहे हा आरोपी अनेक राजकीय जो पक्ष आहे त्यांनी निगडीत असल्याचं बोललं जात आहे। नाही, अजून त्याचं प्रोफाईल आता बघूया काय त्याच्या तपासामध्ये काय निष्पन्न होतं, तर कोणत्या पक्षाशी संबंधित आहे वगैरे बघता येईल नंतर। त्याच्या किती आयडी आहे, किती आयडीवरून व्हिडिओ जो आहे नाही, तो तपासाचा भाग आहे। अजून सध्या तरी आयडी मला तर अजून त्याच्या कालच रात्री अरेस्ट केला, अजून त्याच्यामुळे डिटेल्स अजून त्याचं इंट्रोगेशन झालं नाही, त्यामुळे ह्या गोष्टी नाही। सर, पण जे आरोप होत आहे राजकीय नेत्यांचा, जे व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्या स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ प्राप्त झाले आहेत, तर त्याची आपण आरोपिताकडून ओळख पटवलेली आहे। त्यामध्ये 7 मुली असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे। परंतु तेवढा डेटा आहे, अजून काही डेटा आहे का त्याच्याकडे, अजून काही फोटो आहेत का, अजून काही एखादं इन्स्ट्रुमेंट त्यानं वापरलेलं आहे का, तर ते रिकव्हर करणं बाकी आहे। त्याहून नक्की कळेल, पण सध्या तरी 7 मुलींची नावं त्या ठिकाणी त्यांना। आणि मुख्य आरोपी सध्या तरी सांगता येणार नाही, तपासामध्ये काय समोर येतं त्यानुसार बघूया। सर, याच्यासोबत आणखी कोणी आरोपी इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे का? असू शकतात। सर, कालपासून आरोपी तुमच्या ताब्यामध्ये तुम्ही न्यायालयात देखील दिलं होतं, काही त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहेत का? किती मुलींसोबत अशा पद्धतीने व्हिडिओ बनवून त्या संदर्भात आता तपास चालू आहे त्याच्याकडे, अजून इंट्रोगेशन अजून जास्तीत जास्त करून त्याच्याकडून प्रत्येक गोष्ट त्याच्याकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू। नाही, अद्यापपर्यंत कोणी विक्टीम आलेला नाहीये आणि विक्टीमचे नातेवाईक सुद्धा आले नाही। तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण येऊ शकत नसाल तर आपण कोणत्याही प्रकारे जरी मेसेज झाला तर पोलीस आपल्या घरी येतील, सिव्हिलवर येतील, महिला अधिकारी येतील आणि आपलं तिथं तर तक्रार नोंद करण्यात येईल। त्यामुळे सगळ्यांना आपल्या थ्रू मी आवाहन करतो की जे कोणी ज्यांच्यावर कोणावर अत्याचार झाला असेल त्यांनी पोलिसांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवावी। सर, याच्या जाळ्यात ज्या मुली अडकलेल्या आहेत, तुम्ही आकडा सांगता? सध्या तरी सांगता येणार नाही, ते व्हेरीफाय केल्याशिवाय। सर, भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आरोप केला की 180च्या वर व्हिडिओ आहेत, यात काय तथ्य आहे? आता डेटा रिकव्हर झाल्यानंतर कळेल। जेवढा डेटा आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये तरी मी सांगितल्याप्रमाणे आहे, अजून काय डेटा त्यामध्ये रिकव्हर होतो त्यावरून आपल्याला निश्चित आकडा कळेल आणि आरोपीकडे पण इंट्रोगेशन केल्यानंतर कळेल। किती दिवस लागेल साधारण तुम्हाला हे तपास? 7 दिवसाचा PCR दिलेला आहे, त्या इन बिटवीन आपण लवकरात लवकर काय जास्तीत जास्त प्रगती त्यामध्ये करू। सर, काही कॉल रेकॉर्ड तर ते मोबाईलमध्ये त्यानं डेटा बऱ्यापैकी डिलीट केलेला आहे मोबाईलमधला, तो आता रिकव्हर करून आपल्याला चेक करता येईल त्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे। सर, या मुलींना चिखलदऱ्यामध्ये घेऊन जात होता अशी तपासाचा भाग आहे। हॉटेलीचं काही सीसीटीव्ही आपण जप्त करणार आहे का 6 महिन्यातला? आता त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बघावं लागेल। चिखलदऱ्याला घेऊन जात होता मुलींना? अजून तरी त्याच्याकडे आपण जसं इंट्रोगेशन जे आहे ते चालू आहे, त्याच्यामधून ज्या ज्या गोष्टी समोर येतील, जिथं जिथं त्यानं मुलीला नेलं असेल, ज्या ज्या ठिकाणचा वापर केला असेल त्या ठिकाणी जाऊन आपण त्या समोरच्या गुन्ह्याच्या तपासानं काय तिथं पुरावे मिळतात ते प्राप्त करू।